हॅलो 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 हा पैसा आला आले आले पैसे आले येऊ दे जरा इफेक्ट हॅलो हॅलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती जरा इफेक्ट येऊ दे आज या थाट थाट करून मथुरेच्या बाजाराला चालले पण नमान करायचा ना भास्कर काही बसले त्यांची उचल बांगडी करायचं तर जाण्याच्या लेकरांचा आज इथे उत्सव सोहळा सुचलेला आहे आणि गेल्या वर्षी आनंद भावकरच त्यांना पाहिजे होते हरी भावकरच पाहिजे होते त्यांना पाहिजे होते त्यांच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे योग यंदा त्यांचं म्हणणं जे होतं बाळासाहेब झोऱ्यांचं आणि सगळ्या झोऱ्यांचं की बाबा हवं तर भावकरच हवं आणि आज योग जुळलेला आहे पावसाचा काही ठेव नाही शक्तितुऱ्याला काही तितकासा रंग येत नाही पण तरी पण बऱ्यापैकी आपटला नाही रंग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वर्षात एकदा वारी आमचं आनंद भावकर करतात हे एकदाच एका वर्षानं बघा आमिर खान पिक्चर काढतो तसं या खडकवलीचा आमचा आमिर खान एक वर्षात त्यांचा पिक्चर येतो समोर मात्र धिलन लांबोरी गोवा यंदा तुमचा आता सालावतप्रमाणे यंदा पण पिक्चर अजिबात सुरुवात तर करूया कोण आला म्हणतात खडकवलीचा वाघ आला अरे शक्तिवाला ना तुम्ही वाघीण म्हणा ढकरा म्हणा नाहीतर शाळ जिवाळी म्हणा अरे कोण आली खडकवलीची शाळ जिवाळी आली असं म्हणा ना शाळ जिवाळी ओके इट्स ओके ओके एकदम ओके 50 ठोके सुरुवात करू स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विंद देवता ही शारदा माता या अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराजांचा वैचारिक वारसा ज्याने पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या गावचा ग्रामदेवत आई लवलाई देवी आई विठलाई देवी धनी देवडोंगर लांजाचा धनी केदारली देव चव्हाटा नटेश्वर रंगदेवता आणि जागेबंदर यांना नमस्कार करू मूळ गादी बाबू रंगले घराण्यातील शंकर यांचे नारायण गुरव बाबा राजाराम बबन विशाल गणेश भिकारी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाहीर विकास साबोरे आपल्या अश्वाच्या टापाखाली अवघा हिंदुस्थान याने पायथा घातला आणि मल्हार शाहीची स्थापना केली त्या होळकर शाहीचे संस्थापक थोरले मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी या इंग्रजांच्या वाशातून वेगळ्या करण्याचा विचार मांडला स्वातंत्र्याचा विचार मांडला ते थोर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करत असताना शक्तितुरा जर पंढरी असेल शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठू माऊली विठू रुक्माई जानाईदेवी मित्र मंडळ जानाईची समस्त लेकर यांना नमस्कार करून माझे डोकीपटू सिद्धेश बारगोडे सिद्धार्थ बारगोडे कीबोर्डला दिग्विजय डेरेसर बेंजोला सुरत मानपेकर आणि ऑक्टोपडला आमचा विशाल करंबळे माझी शाखा
बजरंगबली नाच मंडळ पन्हाळचे कोणवाडी यांच्यासोबत माझा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तो दापोलीचा आणि कोकणाचा बुलंद आवाज माझा मित्र राजूदादा पड्याळ आणि सर्व मंडळी यांच्यासोबत कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. सर्वांना मानाचा मुद्रा. आयोजक जनादेवी मित्रमंडळ हे जर काढा. बाळकृष्ण झोरे साहेब आणि मंडळी, ओम प्रकाश सावर्डेकर, आमचे मित्र शाहीर मंगेश यादव, सुधाकर मास्कर, आमचे पदाधिकारी आहेत. माऊली सॉरी जरा थोडंसं डिस्टर्ब होतंय, काय राग नका म्हणून. सदा सर्वंदे बुवा, उदय धंदाने पत्रकार, प्रकाश सावर्डेकर माऊली, आनंद मुंगळे, आमच्या बाबू रंगले घराण्यातील वासू आणि शाखेचे जे आमचे वारसदार आहेत. संदीप सोबण माऊली शाहीर आमचे, रामचंद्र जांगळे सर माझे कायम पाठीराखे, माझा भाऊ, माझं सगळं काही. संतोष कोलपटे आमचे बुवा, आमचे वस्ताद आहेत. सचिन फोंडे आहेत, जितेश रेवाळे आहेत, विजय पेजले आहेत, कोकणी युट्यूबर्स आहेत सगळे. बलराम तांबे बुवा, शशिकांत मांडवे, संतोष बापर्डेकर, प्राणी मित्राचे सर्वेसर्वा, राकेश परब, आमच्या दोघांमधला दुवा असलेले आमचे मित्र. तर सर्वांना मनाचा मुद्रा करतो. आमचे दादासाहेब बेडगे आहेत, राजाराम शिंदे माऊली आलेले आहेत, आनंद शिंदे आहेत, गणपत वरक साहेब आमचे समाजसेवक, आमचे देवदूत म्हणता येईल असे आमचे गणपत वरक, संतोष भावदानी माऊली सावकार पण आलेले आहेत, संतोष पटकरे आहेत, पांडू घोरे आणि सीताराम बावदे. सर्वांना मनाचा मुद्रा करून आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर बुलंद आवाज आमचे आनंद भावकर आणि हरी भावकर तुम्हाला मनाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात. मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलम सत्स्वरूपा ठेवलेलं आहे. ढोलकीचं सांगितलेलं आहे त्यांनी आणि मध्ये मध्ये थोडंसं वाजवत राहा, एकदम कानेर होत तर पाडी बिडिंग वाजवा काय त्याचं झोपलं काय आपल्या डेरीचं. अहो मी खुळा म्हणू काय, तुम्ही पण पुढे लांजत आलेले आहेत आमच्या. हा आता ढोलकीचं गुणगान काय आणि ढोलकीचं वेगळं काय सांगायची गरज नाही संतोष बुवा. और ढोलकी माझ्या शिवाचं वाद्याचं पुढचं स्वरूप आहे, त्याच्यामुळे माझ्या शिवाच्या डमरूचा तुम्ही गुणगौरव केलेला आहे, त्याच्यामुळे मानाचा मुद्रा. अशी लगेच हार नाही पत्करायची, वाकून वाकून वागतात. केवढा माझा नाद तुम्हासनी पण भारी की नाही. हे दोघं जर हे करणार, दुसरा टाकला तिसरा घेत आपलं मी आपला येडा वाकडा एकटा शेर अकेला तर यावरती बघले शेर अकेला स्तवन गाव हो. तुम्ही तापवलेलं नाही पण इतना तो चलताय ना म्हणता लांबना आले माझे स्तवन गातोय
या महाराष्ट्राला ज्याप्रमाणे प्रबोधनाची मांदियाळी लाभली, या प्रबोधनाचे विचार लाभले, त्याप्रमाणे अनेक उद्ध्वस्त संसार ज्याने ठिकाणावर आणले असे परमार्थ लाभले. अनेक परमार्थ आहेत. परवा गगनगिरी महाराजांचं मी स्तवन गायलं, आज स्तवन गातोय श्री समर्थ बैठक, जी रेवदांड्यावरून आमच्या पवित्र कोकणातून रायगडातून चालते, जे नानासाहेब धर्माधिकारी नानास्वारींनी ज्यांची मुहूर्तमेढ रोवली आणि समर्थ रामदासांचे विचार सद्गुरु चरित्र आमच्यापर्यंत पोहोचवलं, ते समर्थ बैठकीबद्दल मी स्तवन गातोय. लक्ष असो. भाळी लावून या स्मरण, भाळी लावून या स्मरण, ऐकावे मंगळाचरण, ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. ऐकावे मंगळाचरण, ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. भारी लावून या स्मरण, ऐकावे मंगळाचरण, ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. 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 सद्गुरु चरित्र विवरण होते घेऊन या तो शोध. घेऊन या तो शोध. घेऊन या तो शोध. शक 200 समास धन्य तो दास बोध. सद्गुरु चरित्र विवरण होते घेऊन या तो शोध. श्री सद्गुरु चरणाशी सार सौख्याचे तोरण. श्री सद्गुरु चरणाशी सार सौख्याचा तोरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. प्रपंच नेटका करून जाते सिद्धीस सारे काज. सिद्धीस सारे काज. सिद्धीस सारे काज. नाना स्वारी धर्माधिकारी रोगी समर्थ बीज. प्रपंच नेटका करून जाते सिद्धीस सारे काज. रेवदंड्यातून उमजे हे उभ्या आयुष्याचे धोरण. रेवदंड्यातून उमजे हे उभ्या आयुष्याचे धोरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. भारी लावून या स्मरण, ऐकावे मंगळाचरण. ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे
शिकवून जाते जगण्याचे कारण बोल श्री गणपती गजानन महाराज कामदेवी माते अखंड हरदासवलीचा विजय असो अखंड बाबुरंगले घराण्याचा विजय असो दूर वाले नारायण गुरव गणेश भिकाजी वस्तात बबन विशाल दूर वाले गणपती बाप्पा मोरया येळकोट येळकोट जय मल्हार धन्यवाद. या ठिकाणी आमदार किरण भैया सामंत साहेबांचे आमदार साहेबांचे कट्टर समर्थक आणि आमचे पाठीराखे दादा एडगे यांच्याकडून सालाबाद प्रमाणे 1001 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आणि आमच्या दोघांचे दुवे असलेले राकेश परब माऊली आमचे उद्योजक आमचे कोकण पुत्र राकेश परब दादा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे NCC निवई देवी हसोड 100 रुपयाचं पारितोषिक. संदीप सोबत माऊली आमचे प्रतिस्पर्धी शाहीर 100 रुपयाचं पारितोषिक. MSD फायटर देवी हसोड राजापूर 250 रुपयाचं पारितोषिक. प्रियांश वैभव खैर आणि जयेश कालकर माऊली 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि फरमाईश आहे एक ऐकायनो उदय दत्तने पत्रकार आलेले आहेत 200 रुपयाचं पारितोषिक. एक नमन झाला हसलं नको आधी नको हो दत्तनानो काय तर बघून घ्या मी नमान करणार नव्हतो आता आणि त्याच्यात हे पिसाळती यापुढे तुम्हाला काय म्हणा हे शोभत नाही याचा शोभत नाही तुम्ही अशी वाट लावू नका तर दुसऱ्या वारीच बघू तरी का उद्या नंदिनी साहेब 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि भवानी गण गायला त्याच्या आधी कालकर साहेबांचं फरमाईश आहे ना ऐकाय काय द्या विचार हा किती आहे इथं काही नाही बरं देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दरवर्ष सारखं मातर सजू दे घर समजल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला अडचणाला समजल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला अडचणाला समजल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला अडचणाला. आमच्या रेवाळे माऊली 501 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे एवढं लांब नाही आता लेख सुखाचं काढून ठेवा बुवा गणाचा विषय घेतो गणाचा विषय घेतो बुवा आमचं कसं तयारी करतात 1 वर्ष असतं त्यांना तयारी करायचं आपलं कसं देवाच्या कृपेने आता काल वारी होती आज ही वारी आहे उद्या निहारी होते ना होते तर परत इथं आहे व्हायचं जेवायचं परत रात्री वारी आहे सुरू लोकांशी म्हणतात का येडा वाकडा मला लोक म्हणतात बा बेसूर आहे 25 वाऱ्या चित्तुराच्या इतिहासातल्या 25 वाऱ्या आमचं मास्टर म्हणतात बुवा कमी करा क्वालिटी राहणार नाही
पण प्रयत्न करतोय युट्यूबवर पोरांनो. काल तुम्ही मला चुकलं, आज तुम्हाला चांगलं चांगलं तो बघित राहा. काल पण भारी दिलं, आज बघा. बुवा तुमच्या गणाच्या मागून येतोय, गणाच्या मागून येतोय. आणि चार दुल्हन सी सजी धरती खुलाए आसमां, बुलाता है हमें फिरो चाहत का जहां, अब लौट चले. मला मगासपासून खोपीत शोधित होतं. हाय तुझ्या बाजूला कुठल्या बाजूला भावकर, कुठल्या बाजूला त्यांच्या गाण्याबद्दल ना. बुवा मी हा भाग तुमचा एकदम म्हणजे माझा गण गातोय, तुमच्या गणाचा तंतोतंत भाग का देत नाहीत पदाधिकारी आहेत ते समजून जातील का गातात. निर्गुण शब्द त्याच्यात हाय, त्याच्यात एक सुतावरनं म्हणतात ना की भाताची परीक्षा, शितावरनं भाताची परीक्षा, पण पुढचा गणच डायरेक्ट येतो ना. बुवा बघा द्या बघू. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता. शक्यतुर हाय हो, शक्यतुर हाय. शास्त्रात पकडायचं ज्याप्रमाणे याने आज गायलेला आहे, स्तवन ढोलकीचा गायला, किती सुंदर कल्पना आहे. आमचा भाग द्यायचा ना, आम्ही म्हणू शिवाचं डमरू किंवा काय, ह्याला कलगीतुरा म्हणतात. गण गायला मुळा रामाचाच आहे तो. शिव पार्वतीचा स्वयंवर तुम्ही गायलात म्हणजे मुळा रामाचाच गण आहे तो. गवळण त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आणि वरती पाखरू नावाची गोष्ट, आत्मबोधाचा गज, ह्याला म्हणतात भारी. काय गरज नसते हो एखाद्याच्या आयशी वापसावर जायची, जातीवर जायची, कशावर जायची. कसं म्हणतोय द्या. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता, फोड करतो आधी ह्या रणामध्ये त्या मनाची दक्षता. गंध अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. दक्षता गंध अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. गंध अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. गंध अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. गंध अक्षराची देवता, हो गंध अक्षराची देवता. गंध अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. गंध अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. त्यावरती गणतो सौख्य क्षणस्थापी विहंग स्वरूपाचा. विहंग स्वरूपाचा स्थापी विहंग स्वरूपाचा. गणतो अखंड नामाचा आयुष्य भराच्या
तारक नामाचा बोध तारक नामाचा बोध गोविंद राम माझा देव कवी ग्रंथ आधार घेता गोविंद राम माझा देव हरे आनंद हा घेता गंध अक्षराची देवता हो गंध अक्षराची देवता गंध अक्षराची देवता गणगातो करणी तव माता देवता शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नववी तांदूळ अक्षता गोड वर्गाने गणामध्ये त्या मनाची लक्षता अक्षराची देवता गणगातो करणी तव माता देवता गंध अक्षराची देवता गणगातो करणी तव माता देवता गंध अक्षराची देवता गणगातो करणी तव माता देवता यानंतर स्तवन झालेला गण झालाय थँक्यू प्राणीमित्र ग्रुप आमच्या बापाडेकर माऊली आमची बारी आहे अनाऊन्स करायची आहे ना 19 जुलैला आहे एक महिना आहे राजेश बुवा निकम आणि मी आहे गेल्या वर्षी पण आमची जोडी होती यंदाही आहे याच ठिकाणी आहे आमचे बापाडेकर माऊली आहे या सगळ्या प्राणीमित्रच्या ग्रुपकडून 251 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद 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 थोडा पाहिजे एक घोट मारलेला आहे एक शेत मारलेली आहे आणि बोळांची गवळ बोळा आणि गवळण ज्याप्रमाणे गायली शब्दावर सांगतो या तुऱ्याच्या पवित्र साजात आहे मी शक्यतो एक 10-15 वर्ष एडावाकड्या वाऱ्या करतोय अशी गवळण मी आयुष्यात ऐकली अंगावर शार आले देवाची शपथ घेऊन सांगतो तुऱ्याच्या साधाची शपथ घेऊन सांगतो काय गवळण काय गवळण चाल पण लावली यार नथबाई सोन्याची सोन्याची भारी हिरण मोत्याची नाही भरल्या वाहनाची तरी पहिल्या मानाची काय म्हणावं ह्याला म्हणतात कवी कल्पना हे जे आता आपण बघतो बाबा टीव्ही मध्ये अल्बम मध्ये गाणी आहेत हे गीतकार आहेत ह्या कुठल्या तरी वाढवडिलांना लिहून ठेवलेलं हो आमचं लिहितात तसं व्हायचं पण त्यांच्याकडं घरात भांडार आहे सुरेश धाकू भावकरांचं भांडार आहे आणि त्यांची लेखणी असेल काय लेखणीला आणि ह्याला काय तोडणार ह्याला काय बोलणार ह्याला उत्तर काय देणार म्हणून ह्याचं उत्तर नाही दिलं याचा अर्थ असं नाही की तुऱ्याचा मान कमी झाला आणि बुवांना मान दिला म्हणजे बुवा मोठं शातीर झाले अशातला प्रकार नाही हा शब्दतुराचा विजय असतो काय लेखणी मी फक्त एक भाग देतो बुवा भाग नाही म्हणता येणार या गवळीला मी तोडणार नाही काय बोलणार नाही फक्त का ध्यान तुला देवाचं ध्यान तुला देवाचं माझ्या किसन देवाचं कुंकुपरग्या नावाचं तरी त्या भक्ती भावाचं कुंकुपरग्या नावाचं तरी भक्ती भावाचं कुंकुमरक्या नावाचं तरी भक्ती भावाचं कुंकुमरक्या नावाचं तरी भक्ती भावाचं ध्यान तुला देवाचं माझ्या किसन देवाचं कुंकुमरक्या नावाचं तरी भक्ती भावाचं 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 फक्त चाल द्यायची म्हणून दिली आहे आता माझे गवळी राधेनं प्रेम करायचं अक्षयाग्रे आणि खोड मात्र किसन देवाला काढायची ती खोड काढताना मग कशी काढायची प्रेमान आपलेपणाने म्हणून सांगतो आता राधा आहे ना आजच्या जमान्यात एक्सटर्नल अफेअर म्हणतात पण हे नुसतं अफेअर आहे आय लव्ह यू अरे ते खरं प्रेम राधा कृष्ण पहिला मान राधा त्या राधेनं प्रेम केलं पण बाजूच्या होत्यांना काय काय त्यांच्यात नाही खुश त्याच्यावरच गवळण नाही वाटत गवळण घेतो किती काळी 5 आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं बरोबर
अरे एकीचा कानावर लय बाई जीव. जसं गोवा गेलं तसंच मागलं. त्या कानाचं आणि राधेचं प्रेम तरी मांडलेलं आहे. तत्प्रेम ह्याच्यात आहे, बाकी काय नाही. पण जराशी आपली कळ. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. आपल्या मनाची बघ्या. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. मनाशी ठरवून सुदमुद हरवून कानावर मरते रे, लय लय कानावर मरते रे. पणीच्या सोबतीची चोमडी नवा, पणीच्या सोबतीची चोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते र. तिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते र. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. मनाशी ठरवून सुटमुद हरवून कानावर मरते रे, मनकशी कानावर मरते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते र. तिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते र. राधेच्या सभे हो गवळण मोठी, वरून हसायची आतून खोटी. वरून हसायची आतून खोटी, वरून हसायची आतून खोटी. करून चाडी खोटीला माडी, करून चाडी खोटीला माडी, करून गुडते रे, बघ कशी करून गुडते रे. हिच्या सोबतीची चोमडी नवाय, हिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते रे. हिच्या सोबतीची चोमडी नवाय, कशी वटवट करते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते र. तिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते र. एकीच्या कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. एकीची कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. मनाशी ठरवून सुदमुद हरवून कानावर मरते रे, मनकशी कानावर मरते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते र. 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 झालेला आहे, शॉर्टकट मध्ये घेतलेला आहे. भुवनचा प्रश्न अनेक वर्ष आहे. कुठे भुवनचा प्रश्न ह्याच्यातच आहे लिहिलाय. बुवाने अनेक वर्ष प्रश्न आम्हाला विचारलाय. बुवा ते बाहेरच असतील, दिल थांब के बैठे, आज तुम्हाला सवाल फुट रहा है. गेल्या वर्षी पातळतच फुटणार होता, पण गाडी कुठं पडली काही कळलं नाही. आनंद सुरेश बावकर, मुक्काम पोस्ट खडकवली. प्रश्न विचारलेला आम्हाला. प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामाने बंधू लक्ष्मणास एक फळ खाण्यासाठी दिलं. त्या फळाचं नाव काय? लक्ष्मणाने ते फळ कुठं ठेवलं, कोणत्या ठिकाणी ठेवलं होतं? त्याच वेळी लक्ष्मणाच्या एका व्यक्तीबरोबर करारनामा झाला. ती व्यक्ती कोण व त्याचा आशय काय होता? शाहीर उत्तर देतोय. वनवासात असताना रामाने लक्ष्मणाला एक फळ दिलं. त्या फळाचं नाव काय? त्या फळाचं नाव केळं असं आहे. लक्ष्मणाने ते फळ खाल्ले नाही तर ते कुठे लपून ठेवले होते? तर लक्ष्मणाने ते फळ आपली मांडी फाडून त्या मांडीमध्ये लपून ठेवलं होतं. त्यानंतर तुम्ही विचारलात की लक्ष्मणाचा एका व्यक्तीबरोबर करार झाला. ती व्यक्ती कोण? तर ती व्यक्ती म्हणजे निद्रादेवी. आणि त्यावेळी लक्ष्मणाचा निद्रादेवी बरोबर जो करारनामा झाला त्याचा आशय असा होता की प्रभू श्रीराम आणि माता सीता वनवासात पर्णकुटीत असताना मी हातात धनुष्यबाण घेऊन बाहेर तुमची रखवाली करत असायचो, तेव्हा माझ्या डोळ्यावर निद्रेने झापड आणली. तेव्हा मी रागाने त्या निद्रेचा माझ्या धनुष्यबाणाने वेध घेतला आणि तिला सांगितले, ते हे निद्रादेवी, तू 14 वर्ष माझ्या जवळ यायचे नाहीस, त्या बदली तू माझी पत्नी उर्मिलेला तिकडे 14 वर्ष झोप दे. आणि जी व्यक्ती 14 वर्ष झोपली नाही व निराहार असेल, जिला काही खाल्लं नाही, त्याच्याच हातून इंद्रजिताचा वध होणार होता.
असं शास्त्रवचनी होतं. आणि शाहीर जेव्हा थोडंसं मोठं आहे जरा घ्या, आणि शाहीर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत राजा होतील तेव्हा माता सीतामाई रामाबरोबर सिंहासनावर डाव्या बाजूला बसलेली असेल आणि मी उजव्या बाजूला त्यांच्यावर राजछत्र दंड घेऊन उभा असेल. त्यावेळेला तू माझ्या डोळ्यांवर झोपेच्या रूपात ये, तोपर्यंत तू माझ्याजवळ यायचं नाही असा करारनामा झाला होता. म्हणून शाहीर तसेच राज्याभिषेकावेळी लक्ष्मण एकटाच हसला आणि प्रभू रामानं लक्ष्मणाच्या त्यागाचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा प्रभू श्रीरामाने हे लक्ष्मणा, तू पुढील जन्मी माझा मोठा भाऊ म्हणून जन्माला येशील, म्हणजे या जन्मात तू लहान भाऊ लक्ष्मण होऊन जी माझी सेवा केलीस ती सेवा पुढच्या जन्मात मी तुला लहान भाऊ होऊन परतफेड करेन. तेव्हा लक्ष्मणा, तू पुढील जन्मी बलरामाच्या रूपात जन्माला येऊन माझा मोठा भाऊ हो आणि पुढील जन्मामध्ये श्रीकृष्णाच्या रूपात जन्माला येऊन तुझा लहान भाऊ होईल असे श्री प्रभू रामाने त्यांना वचन दिलं. तेव्हा आनंद भावकर बुवा, हरी भावकर बुवा आणि आदरणीय गुरुवर्य चापडे बुवा, हे फळ कोणतं? ते फळ केळं. आणि लक्ष्मणाने कुठे लपून ठेवलं तर आपल्या मांडीमध्ये लपून ठेवलं. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आय होप सो. बघतो आपला प्रश्न माहितीच आहे, आपला प्रश्न माहितीच आहे. कसं फक्त लोकांसाठी सांगतो, शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिले एवढं सांगायचं आहे. बुवा तुम्हाला प्रश्नपत्र दिलेले आहे, फक्त एक कडवं घेतो बरोबर. सन्माननीय संतोष पटकारे माऊली आमचे मित्र, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मुंबई प्रदेशाध्यक्ष, यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. व प्रश्नपद गात नाही, प्रश्न तोच आहे, जास्त काय बोलत नाही, फक्त एक कडवा घेतो. कडवा आग्रह ऐका. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. 3 दिवस पडला गावाला, इकडे अजून एक थेंब नाही पडलेला आहे. आणि लोकांनी पेरणी केली हो, आणि आता हंड्यात पाणी शिपायला लागतंय. 20 तारीख आली, मिरग संपला, अजून पाऊस नाही. आता आमच्याच चूक आहेत, माणसाच्याच चूक आहेत, त्याची काही चूक नाही. पण एक विनवणी या साधातून करतोय. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. हातबल झालाय शेतकरी, अरे हातबल झालाय शेतकरी, नको फिरवूस अशी पाठ. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. हातबल झालाय शेतकरी, हातबल झालाय शेतकरी, नको फिरवूस अशी पाठ. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. लावून डोळे त्या भाळा देव बघतोय तुझी वाट. या ठिकाणी या रेवाळे बंधूंची एक फरमाईश आहे, तेवढी घेतो आणि वारी संपवतो. प्रियांश वैभव खैर, जयगड मधून आमचे मित्र प्रियांश वैभव खैर, जयगड खैरे ना खैरे 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 प्रियांश वैभव खैरे, जयगड राडेवाडी. फरमाईश नमन. काय अरे नमनाची झलक मग परत हे बोलतील काय? हे काढून दे रे, असले बाबा. हा लेखक थोडं घेतो, दुसऱ्या बारीत घेतो ना, मला ऐकलं. हा इथं मास्कर बुवा आहे, वाट त्यांना विचारा घेऊ का नको. अहो मला हे पत्र पाठवतात हो, जगून देत नाहीत मला. माझं मरण झालंय, मी तुमच्यासाठीच आहे माऊली, आई शपथ सांगतो. मी म्हणजे मला नाद आहे तुमच्यासाठी. मी जे माझं कपडं सोडून ना, मी काय पण करा सांगितलं ना, मी काय पण करीन तुमच्यासाठी. आणि म्हणून
ह्या 25 बाऱ्या ज्या मिळाल्या त्याचा मास किंवा मिजाज नव्ह, पण मी विचार करतो काय एवढं लोक म्हणतात मी एवढा सप्तस्वरांचा हे आहे आणि मी एवढा हे आहे आणि एवढं कसं काय बोल झालं. नंतर मला लक्षात आलं की मी याची किमान वाट लावत नाही. ह्या नितना मंडळी तुम्हाला सांगतो, जून आला की पहिला निसता बायकांचा बाजार, बायकांची थिटर भरायची. आता एक बारी होत नाही, झाली की फ्लॉप. आणि ह्याचं क्रेडिट लांबोरे बोल नाही, यांनी कोणी मान्य करू ना मान्य करू. एक आई वडिलांचा बद्दल काय कुणाला बोलायचं नाही, कुणाचं मान खाली जाईल, आया बहिणीची मान खाली जाईल असा शब्द बोलायचा नाही, देवावरती गाणीला बोलायचं नाही, घरापर्यंत जायचं नाही, असं सगळं करून इथपर्यंत प्रवास आहे. आणि फक्त अर्धा मिनिट करतो तरी लोकांना त्रास. रेवाळ्यांचं फरमाईश घेऊया. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदन, लेख गारव्याचं चंदन. वैष्णवी 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 वैष्णवी. हा वैष्णवी वैष्णवी का वैष्णवी. आमच्या शशिकांत भावकरांची कन्या, आमचे मित्र आहेत, भुवांचं भावके आहे, आमचे मित्र आहेत, पुरेवाला आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक आहे, माऊली धन्यवाद. ह्या असं मरण माझं सचिन होता. नमन घेऊ व्हायला मी काय म्हणतो मास्करानो, मास्करानो तेवढं ना एकदा त्या नमनातल्या बायका बन का मग मला बंद करा. किती जिवाळ आहे बघा. ह्या भावकरांनो काय मला बोलशील याच्यावर. शाहीर हरिभावकर आणि हरिभावकर आमच्या खडकोलीच्या शाहिरा आज माझी म्हणजे आमची या लोकांचं प्रेम जाण्याच्या लेखनाच्या साक्षीनं आणि या पवित्र सालातून माझ्या आईसोबत माझ्या मावशीची आठवण, या नमनाची आठवण आपल्या मनातून याच्यातून चुकीचा काही अर्थ नाही. म्हणून हरिभावकर स्वारी कराल प्रेमानं प्रेमानं आणि प्रेमानं. थँक्यू, आय लव्ह यू. होईल ते होईल ना का, जाईल ते जाईल का, दुसऱ्या बरला मी येतोय, काय बोलतील ते बोलतो. मारी टोपी. धन्यवाद.
ग